नुसते नाचणीचे पीठ घातले तर भाकर कडक होते. तर दुसऱ्या पिठामध्ये नाचणीचं पीठ किती घ्यावं, किती प्रमाण असावं आणि भाकरी मऊ झाली पाहिजे, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी रेसिपीला डायरेक्ट सुरुवातच करूया. कोथिंबिरीची छोटी जुडी चांगली साफ करून घ्यायची. 10-20 रुपयाची मिळते. कोवळी देठासह कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची. थोडी निथळून घेतल्यावरती नंतर अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची. आणि गावठी कोथिंबीर असेल ना तर चिरतानाच लगेच तिचा सुगंध येतो. आणि शक्यतो भाकरी करण्यासाठी गावठी कोथिंबीरच घ्या. पुढचे साहित्य पाहूया. तिन्ही वाट्या सारख्या मापाच्या घ्यायच्या. तर इथे मी 1 वाटी नाचणीचे पीठ, 1 वाटी बाजरीचे पीठ आणि 1 वाटी ज्वारीचे पीठ, 4 वाटी कोथिंबीर, नंतर दाखवते मी कोथिंबीर, आणि 1 मोठा कांदा, हे सर्व साहित्यही बघा. ही कोथिंबीर मी बाजूला ठेवली आहे. एक महत्त्वाची गोष्ट, कोथिंबीर धुतल्यानंतर चांगलं पाणी निथळून द्यायचं, पूर्ण कोरडी करून घ्यायची. 15 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या आणि मीठ एवढे साहित्य घालून सरसरीत कोरडे वाटून घ्यायचे. तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या. इथे मी महत्त्वाचं सांगते, 1 वाटी नाचणीच्या पिठासाठी 2 वाटी दुसरे पीठ न घेता 1च वाटी पीठ घेतले तर भाकरी कडक होतात. कधीकधी काय असतं, दोन्ही पिठं आपल्याकडे अवेलेबल नसतात. बाजरीचं पीठ असतं किंवा ज्वारीचं पीठ असतं. तर अशा वेळी एकाच पिठाचे 2 वाट्या पीठ घ्यायचे आणि 1 वाटी नाचणीचे पीठ. म्हणजे तुम्हाला मी सोपं करून सांगितलं. घातलेले सर्व साहित्य एकत्रित करायचे. वाटलेली मिरची सगळीकडे सारखी लागली पाहिजे, अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. संध्याकाळच्या जेवणासाठी पूर्ण जेवण न बनवता अशा प्रकारे भाकरी करून खायच्या. मस्तपैकी वेगळं आणि पोटभरीचं जेवण होतं. आता याच्यामध्ये मी अर्ध वाटी तीळ घालून घेतले. काळे तीळ आहेत. तुमच्याकडे जर काळे तीळ नसतील तर पांढरे तीळ घाला. जार हिसळून 1 वाटी मिरचीचे पाणी. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला मऊ पाहिजे, सैल नाही. दुसरी वाटीसुद्धा पाण्याची मी भरून घेतली. जसं लागेल तसं पीठ मळून घ्यायचं. आणखीन एक लक्षात ठेवा, पीठ मळून झाल्यानंतर पीठ झाकून नका ठेवू. पीठ मळून झालं की लगेच भाकरी थापायची आहे. पीठ मळून जर झाकून ठेवले सैल होईल आणि भाकरी थापता येणार नाही. आता चुकून बघा, पाणी जरा माझ्याकडून जास्तच झाले आणि पीठसुद्धा सैल झाले. तर अशा वेळेला थोडे कोरडे पीठ घ्यायचे. फक्त नाचणीचं पीठ न घेता कुठलेही एक कोरडे पीठ घेऊन जसे लागेल तसे पीठ घालून पीठ चांगले घट्ट मळून घ्यायचे. माझ्याकडून चुकून पाणी जास्तच झालं, होतं असं कधीकधी. ज्वारी, बाजरी आणि नाचणी हे पिठं कधीकधी पाणी कमी घेतात तर कधी जास्त घेतात. तर त्यासाठीच पाणी जास्त घालू नका. थोडं थोडं पाणी घालूनच पीठ मळून घ्या. ही फार महत्त्वाची ट्रिक आहे. भाकरी थापण्यासाठी पीठ आता बरोबर घट्ट मळून झाले. आता भाकरी थापायला घेऊया. एका ताटलीमध्ये मी थोडे बाजरीचे पीठ आणि थोडे तांदळाचे पीठ घेत आहे भाकरी थापण्यासाठी. दोन्ही पिठं असे चांगले मिक्स करून घ्यायचे. असे पीठ भाकरी थापायला सोपे जाते. भाकरी थापायच्या अगोदर तवा चांगला गरम करायला ठेवायचा आहे. नंतर भाकरी थापायला घ्यायची. थोडेसे पीठ घेऊन पोळपाटावर असे टाकून घ्यायचे. नंतर हातालासुद्धा कोरडे पीठ लावून घ्यायचे, म्हणजे भाकर हाताला चिकटणार नाही थापताना. हलक्या हाताने भाकरी थापून घ्यायची आहे. जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही. या भाकरी जास्त मोठ्या नाही करायच्या, एकदम छोट्या करायच्या आहेत, म्हणजे तव्यावर टाकायलासुद्धा सोपी जाते. कोथिंबीरची भाकरी थापताना थोडी जपूनच थापावी लागते. तवा चांगला गरम करून झाल्यानंतर थोडं तेल सोडायचं. गॅसची फ्लेम सुरुवातीला मंद ठेवायची. नंतर याच्यावरती भाकर टाकून घ्यायची. आता गॅसची फ्लेम पुन्हा एकदा मोठी करायची. आता भाकरीवरती पाणी घालून पाणी सर्व बाजूनी भाकरीवर लावून घ्यायचे. पाण्यामध्ये बोट बुडवून या भाकरीला मी होल करणार आहे. हे ऑप्शन आहे, किंवा नाही केले तरी चालतील. आता याच्यावरती तेल सोडून द्यायचे सर्व बाजूनी. बिना तेलाची कोथिंबीरची भाकरी करू नका, चव नाही लागणार. तर तेल गरजेचे आहे. जसं लागेल तसं थोडं थोडं तेल घालून घेतल्यावर एक बाजू चांगली झाल्यावर भाकर लगेच पलटी करून घ्यायची. आता पलटी करून घेतलेली बाजू चांगली
मोठ्या गॅसवरच चांगली भाजून घ्यायची आहे, जाळायचे नाही. पुन्हा एकदा वरची बाजू खाली करून पुन्हा एकदा तीसुद्धा छान भाजून घ्यायची. अशा प्रकारे कोथिंबिरीच्या सर्व भाकरी मी करून घेणार आहे. दुसरी भाकर मी थापून न घेता तुम्हाला डायरेक्ट भाजून दाखवते. पुन्हा एकदा भाकरी टाकायच्या अगोदर तव्यावर थोडे तेल सोडून नंतर तव्यावर भाकर टाकून घ्यायची. अशा प्रकारे सर्व भाकरी मी करून घेतल्या आहेत. आणि अशा प्रकारची भाकरी जर खायची ठरली, वरतून मस्तपैकी लोणी लावायचं आणि भाकरीवर अशी लसणाची चटणी घेऊन चटणीबरोबर खायचं. वाह! तुम्हीसुद्धा अशा भाकरीचा बेत संध्याकाळचा ठेवा आणि मस्तपैकी खाताना गावची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. साधी सोपी लसणाची चटणी कशी बनवायची? लाल मिरच्या पाण्यामध्ये भिजवून नंतर त्याचे पाणी निथळून जेवढ्या मिरच्या घेतल्या तेवढ्याच लसूण पाकळ्या घ्यायच्या, मीठ टाकायचं, 2 चमचे तेल घालायचं आणि मस्त अशी पेस्ट करून घ्यायची, गरम करायची नाही. चटणी गरम न करता अशीच खायला छान लागते. अशा हेल्दी आणि रुचकर भाकरीसाठी रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.